2 मॅचमध्ये 8 विकेट्स. निकित धुमाल सध्या पुणेरी बाप्पासाठी की प्लेअर ठरलाय. पुणेरी बाप्पाने एमपीएल मधील सलग 2 सामने जिंकले आणि तेही कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत. आणि या विजयामागे महत्वाचं कारण ठरलाय तो म्हणजे गोलंदाज निकित धुमाल. निकित धुमालने रत्नागिरी जेट्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या आणि काल रायगड रॉयल्स विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या. 2023-24 एमपीएल सीझनमध्ये निकित धुमाल हा रत्नागिरी जेट्सचा भाग होता, पण त्यानंतर 2025 एमपीएलसाठी रत्नागिरी जेट्सनं निकितला रिलीज केलं आणि ऑक्शनमध्ये पुणेरी बाप्पा संघाने निकितला आपल्या संघात सामील केलं. पुणेरी बाप्पाने यावेळी एक नवा रेकॉर्ड बनवला. एमपीएलला नव्याने सुरुवात झाल्यानंतर म्हणजेच 2023 नंतर पुणेरी बाप्पाने रत्नागिरी जेट्सला एकदाही पराभूत केले नव्हतं, पण यावेळी पहिल्याच सामन्यात पुणेरी बाप्पाने रत्नागिरी जेट्सवर मात केली आणि त्याचं महत्त्वाचं कारण ठरला निकित धुमाल. 8 ओव्हरच्या झालेल्या सामन्यात निकित धुमालने 2 ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या आणि 3 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे पुणेरी बाप्पाला रत्नागिरी जेट्सला कमी धावात रोखणं शक्य झालं आणि निकितच्या या जबरदस्त कामगिरीमुळे पुणेरी बाप्पाने रत्नागिरी जेट्सवर दणदणीत विजय मिळवला. पुणेरी बाप्पा सध्या एमपीएल मध्ये चांगल्या लयमध्ये दिसत आहे आणि महत्वाचं म्हणजे कर्णधार ऋतुराज गायकवाड नसतानाही पुणेरी बाप्पा संघ एमपीएल मध्ये विजयी घोडदौड करत आहे. बेस्ट ऑफ लक पुणेरी बाप्पा.